तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही हरताय, की तुम्ही चुकताय? तुमच्या अनुभवाला पराभव समजू नका. आम्ही बरेच प्रयत्न केले गेमिंग पार्लर चालू करायच्या आधी. आम्ही आधी ड्रॉप शिपिंग चालू केली, ज्याच्यात आम्ही शूज विकायचे ट्राय केले, त्याच्यानंतर बेबी प्रॉडक्ट्स विकायचे ट्राय केले. तेव्हा आम्ही फेल झालो, पण ते फेलियर नव्हतं, त्याच्यातून आम्ही शिकलो, त्याच्यातून आम्हाला हिंमत आली. तसं थांबू नका, मार्ग बदला. तर त्यानंतर आम्हाला थोडं वाटलेलं की अरे होत नाही आपल्यासाठी, नाही वाटतं हे बिझनेस. त्यानंतर आम्ही मग लोकल बिझनेस गेम हाऊस सुरू केला, ज्याबद्दल आम्ही काल बोललो, तो सुरू केला. त्यात पण आम्हाला डिसेंट सुरुवातीला पहिले 2-3 महिने मस्त चालला, त्यानंतर थोडा डाऊन तो पण डाऊन जायला लागला. तिकडे थोडे आम्ही झालो की यार आपल्यासाठी बिझनेस नाही वाटतं. त्यानंतर गेम हाऊसमध्ये बसल्या दुकानात आम्हाला एक बिझनेसची आयडिया आली, ती गेमिंग रिलेटेडच होती. त्यावर आम्ही काम केलं टाइमपास म्हणून केलं की झालं तर झालं बाबा, दिवसाचे 100-200 रुपये आले तरी चालतील, बसल्या तर करायचं. आता तिकडून आम्ही 1 वर्ष पुढे आहोत. जो आम्ही टाइमपास म्हणून बिझनेस सुरू केला होता तोच आज चांगला वर्क करतो की आम्ही एक आमचं स्वतःचं ऑफिस घेतलंय, जे की 600 स्क्वेअर फीटचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आणि मी 90 स्क्वेअर फीटच्या ऑफिसमध्ये शॉपमध्ये बसायचो. गेम हाऊस अपग्रेड केलं. ते बंद करताना आम्हाला असं वाटलं की फेलियर झालं, आपण हरलो, आता लोक आपल्याबद्दल काय विचार करतील की अरे 1.5 वर्ष चालवलं, आता बंद करून टाकलं. पण आता रिअलाइज होतं की ते बंद करणं इम्पॉर्टंट होतं, कारण तो वेळ जो आम्ही तिकडे देत होतो त्याच्यापेक्षा खूप जास्त आम्ही इकडे ग्रो करत होतो. ते बंद करून काहीतरी नवीन सुरुवात करणं हे खूप इम्पॉर्टंट होतं. बेटर लेट दॅन नेव्हर. येस, आणि फॉलो करा. थँक्यू.